मंडळी रामकृष्ण हरी. मी श्रद्धा शिर्के. पुढारी न्यूजच्या आषाढी वारी या स्पेशल कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आषाढी वारी ही महाराष्ट्राची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. वारी ही भक्ती, परंपरा आणि समाज जागृतीचा संगम आहे. संत ज्ञानेश्वर आणि तुकारामांनी रुजवलेली ही परंपरा आजही लाखोंच्या श्रद्धेने जपली जाते. वारी म्हणजे महाराष्ट्राचा आत्मा. दरवर्षी याच वारीच्या निमित्तानं लाखो करोडो वारकरी लाडक्या विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होतात. आणि याच वारीची प्रत्येक अपडेट दाखवण्यासाठी आपल्या सर्वांचं लाडकं पुढारी न्यूज घेऊन आलाय हा विशेष कार्यक्रम. दररोज संध्याकाळी 5:30 वाजता आणि सकाळी 6:30 वाजता हा कार्यक्रम तुम्हाला पाहता येणार आहे. अगदी घर बसल्या तुम्हाला याची देही याची डोळा आषाढीची वारी अनुभवता येणार आहे. चला तर मग सुरुवात करूयात वारी पंढरीची. विठ्ठल जय जय विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल. संत ज्ञानेश्वरांच्या पालखी सोहळ्याला माऊलींच्या पालखीचा रंगीबेरंगी फुलांनी सजावट करण्यात आलेली आहे. अगदी आकर्षक अशी सजावट आहे आणि डोळ्यांचं पारणं फेडणारी माऊलींच्या पालखीची सजावट आपल्यापर्यंत पोहोचवतायत सुजित काळंगे. पाहूयात. घेतो सावळ्याच्या संगतीत आम्ही वारकरी होतो वाटदरी वळणाची. रामकृष्ण हरी मंडळी, सध्या आपण माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीमध्ये आहोत. आळंदीमध्ये पालखी सोहळ्याच्या प्रस्थानाची लगबग सुरू आहे आणि अशाच पार्श्वभूमीवर पालखी सोहळा या ठिकाणी सजवण्यात आलेला आहे. पालखीची सजावट आपण बघू शकतो. प्रत्येक वर्षी वर्षानुवर्ष हा जो सोहळा चालू आहे त्या सोहळ्याला एक साज असतो. तो साज या पालखीच्या सजावटीचा असतो. थोड्याच वेळात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका या पालखीमध्ये ठेवल्या जातील आणि त्या पंढरपूरकडं मार्गस्थ होतील. अशी ही सुंदर अशी पालखी या ठिकाणी सजवण्यात आलेली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचा हा पालखी सोहळा वर्षानुवर्ष महाराष्ट्रभरातून वाटचाल करतो आहे. मोठ्या संख्येनं भाविक यासाठी वारकरी या ठिकाणी जमा होत असतात. हे जमा असलेले वारकरी ज्यांना एकदा पायाला लागण्याची आस असते ते पाय त्या पादुका जर कुठं असतील तर ते या पालखीमध्ये असतात. आपण बघू शकतो की ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका ज्या ठिकाणी ठेवल्या जातात त्या ठिकाणी ज्या पद्धतीने ही फुलांची सजावट करण्यात आलेली आहे ती अगदी अमृतमय आहे असं म्हणायला काही हरकत नाही. ही सगळी जी सजावट आहे ती सगळी इथल्या निष्ठावंत वारकऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेली आहे. अगदी ठिकठिकाणावरून वारकरी या ठिकाणी येत आहेत. अनेक मंडळी जी सेवेकरी मंडळी आहे ती सेवेकरी मंडळी या ठिकाणी येते आहे. आज हे प्रस्थान होणार आहे आणि प्रस्थानाच्या निमित्तानं ही जी पालखी आहे ती पालखी सजवण्यात आलेली आहे. या पालखीमध्ये प्रत्येक वर्षी ज्ञानोबांच्या पादुका आळंदी ते पंढरपूर अशा पद्धतीनं प्रवास करत असतात. आजचा हा प्रस्थान सोहळा आहे. तो प्रस्थान सोहळा ज्या पद्धतीनं या ठिकाणी सुरू आहे त्या पद्धतीनं या प्रस्थान सोहळ्यामध्ये ही पालखी आणि त्या पालखीचा साज ह्या प्रत्येक वारकऱ्यासाठी एक पाहण्याचा विषय असेल. तो नेत्रदीपक अशा पद्धतीचा सोहळा असेल. कॅमेरामॅन संपत मोरे यांच्यासह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, आळंदी. आणि ही पालखी कशा प्रकारे सजवलेली आहे तेच आपण पाहत होतो. पुढे जाऊयात. अवघाचे संसार सुखाचा करीनं आनंद भरीनं तीनही लोक जाई नगे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा पांडुरंगा. याचप्रमाणे संत ज्ञानोबारायांना विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागली आहे. त्याचप्रमाणे माऊलींना आणि वारकऱ्यांना सुद्धा भेटण्यासाठी पांडुरंग सुद्धा आतुर झालाय. प्रस्थान सोहळ्याला आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. रंगीबेरंगी फुलांची ही सजावट पाहून डोळ्यांचं पारणं अगदी फिटून जातं. आणि ही तयारी नेमकी कशी करण्यात आलेली आहे त्याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी. पाहूया. रामकृष्ण हरी माऊली. मी सध्या अलंकापुरीत आहे आणि अलंकापुरीमध्ये लगबग सुरू आहे ती म्हणजे माऊलींच्या पालखी सोहळ्यातील प्रस्थान सोहळ्याची. याच ठिकाणी खरं तर पालखी प्रस्थान सोहळा होणार आहे आणि त्या निमित्ताने जर आपण पाहिलं तर अलंकार नगरीतील हे जे संत ज्ञानेश्वर महाराजांचं समाधी मंदिर आहे या समाधी मंदिराला आकर्षक फुलांची अशी सजावट करण्यात आलेली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये ही जी फुलं आहेत ती वापरण्यात आलेली आहे. सुमारे 50 कारागीर हे सजावट करण्यासाठी गेल्या 2 दिवसापासून झटत होती आणि ही सजावट पूर्ण केलेलं पाहायला मिळतंय.
माझ्या समोर जर आपण पाहिलं तर जे मेन द्वार आहे त्या मेन द्वाराच्या समोर आल्यानंतर माऊलींच्या पुढे जे अक्षर लिहिलंय ते म्हणजे निरंतर कर स्वामी असं खरं तर तिथं म्हणण्यात आलंय आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर या विविधरंगी आकर्षक फुलांनी हे संपूर्ण जे मंदिर आहे ते सजवण्यात आलेले आहे. सुमारे 1-2 नव्हे तर 6 टन फुलांचा वापर यामध्ये करण्यात आलेला आहे आणि यामध्ये वेगवेगळी फुलं वापरल्यात. त्यामध्ये झेंडू असेल, त्यानंतर अष्टर असेल, जरबरा असेल, कार्नेशियन असेल, गुलाब असेल, अशा वेगवेगळ्या फुलांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे हे संपूर्ण जे मंदिर आहे ते आकर्षक असं या फुलांमध्ये न्हावून निघाल्याचं पाहायला मिळतंय. ही जी संपूर्ण ही सजावट आहे ही भक्तांकडून विनाविलंब करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या सजावटीमुळे मंदिरालाही मोठा आकर्षकपणा आल्याचं पाहायला मिळतंय. कॅमेरामन संपत मोरेसह तुषार जरेकर, पुढारी न्यूज, श्री क्षेत्र आळंदी. नित्य वारी करी पंढरीची हरी, तोची संसारी सुखावला. तुका म्हणे धन विठ्ठल चरण, आनंदे जीवन तयापासी. संत तुकाराम महाराज यांची पालखी देहूमधील इनामदार वाड्यामध्ये आहे आणि या पालखीचा आज आकुर्डीपर्यंत प्रवास असणार आहे. त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी. रामकृष्ण हरी मंडळी, सध्या आपण देहूतील इनामदार वाड्यामध्ये आहोत. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी काल इनामदार वाड्यामध्ये विसावली होती. आजचा मुक्काम या ठिकाणी झालेला आहे आणि सकाळची पूजा आहे ती उरकून आता थोड्याच वेळात या ठिकाणी ही पालखी आकुर्डीच्या दिशेनं वाटचाल करणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा अनगड शहा बाबांच्या दर्ग्याजवळ आरती होणार आहे आणि मग त्यानंतर पुढचा प्रवास मजल दर मजल करत हे सगळे वारकरी करणार आहेत. ही सगळी जी मंडळ आहे ती सगळी मंडळी आज या ठिकाणी मुक्काम आहे. कालपासून आपण बघू शकतो की इनामदार वाड्यामध्ये या संत तुकाराम महाराजांच्या ज्या पादुका आहेत त्या पादुका ठेवण्यात आलेल्या आहेत. इथं दर्शनासाठी प्रचंड मोठी गर्दी होते आहे. प्रशासनाची व्यवस्था अगदी भरभक्कम आहे. सकाळपासून या ठिकाणी प्रचंड चांगल्या पद्धतीनं प्रशासन काम करते आहे. पोलीस बांधव हे वेळोवेळी येणाऱ्या प्रत्येकाची गैरसोय होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहेत. वेगवेगळे देहू पंचकृषीतले आणि पंचकृषी बाहेरचे महाराष्ट्रभरातील वारकरी या ठिकाणी या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत. सातत्यानं या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी हे सगळे वारकरी प्रयत्न करत असताना आपल्याला दिसत आहेत. आज ही पालखी अनगड शहा बाबांच्या दर्ग्याजवळ आरती करून पुढं आकुर्डीपर्यंतचा प्रवास करेल आणि मग त्यानंतर पंढरपूरपर्यंतची वाटचाल त्या ठिकाणी दरमजल अशा पद्धतीची होईल. कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, देहू. आणि संत तुकाराम महाराज आणि वारकरी परंपरेमध्ये अनगड शहा बाबा यांचं स्थान बरंच महत्त्वाचं आहे. संत तुकाराम महाराज यांची पालखी दरवर्षी देहूमधील अनगड शहा बाबा यांच्या दर्ग्याजवळ विसावा घेत असते आणि याच ठिकाणी ऐक्याचं दर्शन संपूर्ण महाराष्ट्राला होत असतं. याची नेमकी परंपरा काय आहे? अनगड शहा बाबा आणि संत तुकोबाराय यांचं नातं वारकरी म्हणून कसं आहे? अनगड शहा बाबा यांच्या दर्ग्याजवळ संत तुकोबाराय विसावा का घ्यायचे? याच संदर्भात माहिती जाणून घेतली आहे आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी. पाहूया. अल्लाह देवे अल्लाह दिलावे, अल्लाह दवा अल्लाह खिलावे, अल्लाह बगर नहीं कोय, अल्लाह करे सोही होय. या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या ओळी संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात आहेत. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या देहू नगरीमध्ये असं एक ठिकाण आहे जिथं कायम ऐक्याचं दर्शन घडत असतं. संत तुकाराम महाराजांची पालखी इनामदार वाड्यातून निघाल्यानंतर महत्वाची आरती जी पहिल्यांदा होते ती अनगड शहा बाबा यांच्या दर्ग्यामध्ये होत असते. या दर्ग्यामध्ये आज आपण ज्या पद्धतीने सगळेजण बघू शकतो त्या पद्धतीने ही सगळी जी मंडळ आहे ती इथं येते, दर्ग्याचं दर्शन घेते. इथली सगळी जी मंडळ आहे ती तुकोबारायांच्या पालखीचं पादुकांचं दर्शन त्या ठिकाणी घेत असतात आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन या ठिकाणी महाराष्ट्रात या ठिकाणी होत असतं. आणि याच दर्शनाची जी परंपरा आहे ती परंपरा सांगण्यासाठी आपल्यासोबत आदरणीय दादा आहेत. मी मुलानी दादांना विचारू इच्छितो की कशी ही नेमकी परंपरा आहे आणि काय सांगाल याबद्दल? 1608 आणि 1649 हा तुकाराम महाराजांचा काळ आहे. आजपासून बरोबर 350 वर्षापूर्वी या ठिकाणी अनगड शहा बाबा आलेले आहेत आणि तुकाराम महाराजांचा
डंका हा महाराष्ट्रभर आणि जगभर होत होता. त्या प्रित्यर्थ अंगरशा बाबा या ते देऊगावी आले आणि त्यांनी जाणून घेण्यासाठी, तुकारामांना जाणून घेण्यासाठी, त्यांच्या घरी भिक्षा मागण्यासाठी ते गेलेले आहेत. आपला कटोरा घेऊन त्या ठिकाणी ते उभे राहिलेले आहेत आणि त्यांची चिमुकली भागीरथी होती. चिमुकली 5 वर्षाची मुलगी होती. तिने चिमूटभर आटा घेऊन त्या कटोऱ्यामध्ये टाकला, तो भरभरून वाहू लागला. या ठिकाणी अंगरशा बाबांना तुकारामाची प्रचिती आली. हेही सिद्ध पुरुष आहेत आणि हेही तुकाराम महाराज सिद्ध पुरुष आहेत. हे सुफी संत आहेत, हे मराठी संत आहेत आणि हिंदू मुसलमानाच्या प्रतीकाचे हे दोन्ही संत ऐक्याचं प्रतीक आहे. महाराष्ट्रभर नाही, जगामध्ये असं कुठंही उदाहरण नाही की या ठिकाणी ममतेने, स्नेहाने आणि बंधुत्वाच्या भावनेने हे दोन्ही समाज नांदतो आहे. आणि आज तुकाराम महाराज यांची पालखी पंढरपुराला निघालेली आहे. अशा वेळेस तुकाराम महाराज अंगरशा बाबांना म्हणतात, आज मी आपल्या पंढरपूरला वारीसाठी जात आहे, पुढची जबाबदारी, देहूगावची जबाबदारी तुम्ही घ्यावी. अशा प्रकारची ही मैत्रीचे संबंध दोघांमध्ये होते. हे सुफी संत आहेत आणि हे मराठी संत आहेत, पण दोघांनीही महाराष्ट्रभर आपल्या बंधुत्वाचा, एकतेचा, ममतेचा आणि स्नेहाचा या ठिकाणी संदेश जगाला दिलेला आहे. पालखी इथं येत असते, त्यांना तुम्ही आनंदानं नमस्कार करत असता, वारकऱ्यांना सामावून घेत असता, या सगळ्या गोष्टी होतात. परंतु दर्ग्याच्या समितीच्या वतीनं नेमकं काय व्यवस्था करण्यात आलेली असते आणि कशा पद्धतीनं हे सगळं उपक्रम राबवले जातात? तुकाराम महाराजांची पालखी ज्यावेळेस या ठिकाणी पहिला विसावा म्हणून, पहिली आरती म्हणून या ठिकाणी तुकाराम महाराजांची पालखी या ठिकाणी थांबते आणि त्यावेळेस आमच्या दर्गा कमिटीतर्फे या ठिकाणी पालखीचा सोहळा आणि त्याचं स्वागत करण्यासाठी आम्ही सर्व परंडवाल, मुलाणी, टिळेकर, बिरजवडे हे सर्व समूह या ठिकाणी तरुण एकत्र येतात आणि पालखीचं स्वागत करतात आणि दोघांचा असलेला स्नेह सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे लोक येतात. त्यांना हे हृदय संस्कार पाहून आनंद होत असतो. अगदीच विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, हे ज्या पद्धतीनं म्हटलं जातं त्या पद्धतीनं आज ही शिकवण या देहूनगरीमध्ये सत्यात उतरत असताना आपल्याला दिसते. आणि म्हणून तुकोबाची विना हाती घेईन म्हणतो, समतेची गीतं गाईन म्हणतो, या पद्धतीनं इथली सगळी मंडळी हे समतेचं गीत गात असताना आपल्या सगळ्यांना दिसते आहे. कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, देहू. आणि याच निमित्तानं एकोप्याचं प्रतीक आपल्याला पाहायला मिळतं. मंडळी, आज वारी म्हणजे केवळ एक धार्मिक परंपरा राहिलेली नाहीये, ती एक सांस्कृतिक चळवळ सुद्धा बनली आहे, जी महाराष्ट्राच्या जनमानसामध्ये खोलवर रुजलेली आहे. आणि याचंच उदाहरण म्हणजे आजही आधुनिक काळामध्ये हजारो तरुण, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक उत्स्फूर्तपणे वारीमध्ये सामील होतात. आळंदीमध्ये ज्ञानोबा माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला माऊलींच्या गाभाऱ्यामध्ये वारकरी दर्शनासाठी गर्दी करतात. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरामध्ये मी सध्या आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी दर्शनासाठी येताना पाहायला मिळतात. या ठिकाणी येतात, आपला माथा या समाधी मंदिरामध्ये समाधीवरती टेकवतात आणि दर्शन घेतात. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये वारकऱ्यांची जी रांग आहे ती नदीच्या पलीकडे म्हणजे सुमारे 3 ते 4 किलोमीटर पर्यंत पोहोचली. मात्र दर्शनासाठी ज्यावेळेस वारकरी मंदिरामध्ये पोहोचतात त्यावेळेस त्यांचं मन तृप्त होताना पाहायला मिळतं. ते या ठिकाणी येतात, माऊलींचं दर्शन घेतात आणि आपला माथा या समाधीवरती टेकवताना पाहायला मिळतात. महाराष्ट्राच्या अनेक कानाकोपऱ्यातून हे भाविक या ठिकाणी येतात. तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर ते म्हणजे आज पालखी प्रस्थान सोहळा असल्यामुळे समाधी मंदिरामध्ये ही विविध रंगी आकर्षक फुलांची सजावट संपूर्ण मंदिराला करण्यात आलेली आहे. त्यामुळे हा संपूर्ण जो गाभारा आहे तो गाभारा ही विविध रंगी फुलांनी सजल्याचं पाहायला मिळतंय. त्यामध्ये अनेक फुलांचा वापर करण्यात आलेला आहे आणि या विठुरायाच्या रुखुमातेची ही जी सावळी गोजीरवाणी जी मूर्ती आहे ती या फुलांमध्ये न्हावून निघाल्याचं दिसतंय. या संपूर्ण मंदिरामध्ये, या गाभाऱ्यामध्ये
अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात आणि आपला माथा टेकवून दर्शनही घेताना पाहायला मिळतात. कॅमेरामन संपत मोरेसह तुषार जरेकर, पुढारी न्यूज, श्री क्षेत्र आळंदी. आणि आपण पाहतोय माऊली माऊलीच्या जयघोषामध्ये अवघी अलंकापुरी आळंदी दुमदुमल्याचं पाहायला मिळतंय. तर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा 194वा पालखी प्रस्थान सोहळा अलंकापुरी नगरीमध्ये संपन्न होतोय. रीतिरिवाजाप्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला वणीच्या सप्तशृंगी गडावरून भरजरी वस्त्र आणि प्रसाद समाधी मंदिरामध्ये पोहोचलेला आहे. आणि याच संदर्भात सप्तशृंगी देवस्थानचे विश्वस्त आणि संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा 194वा पालखी प्रस्थान सोहळा आज अलंकापुरी नगरीमध्ये संपन्न होतोय आणि त्याची लगबग ही अलंकापुरी नगरीमध्ये आपल्याला पाहावयास मिळतीये. मी सध्या या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सप्तशृंगी गडावरून हे जे वस्त्र आहे, पैठणी वस्त्र घेऊन सप्तशृंगी गडावरील जे विश्वस्त आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. माऊलींना हे संपूर्ण वस्त्र असेल, त्यानंतर प्रसाद असेल, तो या ठिकाणी घेऊन हे संपूर्ण जे विश्वस्त आहेत ते आलेले आहेत. कुठून आलायत, काय एकंदरीत काय या संपूर्ण या वस्त्राबरोबर आहे? मूळतः आद्य स्वयंभू शक्तीपीठ श्री सप्तशृंगी माता जी नाशिक जिल्ह्यामध्ये सप्तशृंगगड या ठिकाणी विराजमान आहे. हे आद्य स्वयंभू शक्तीपीठ आहे. संत ज्ञानेश्वरांची कुलस्वामिनी आहे आणि विश्वाच्या कल्याणासाठी पसायदान मागणाऱ्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांना कुलाचार म्हणून कुलस्वामिनीचा आशीर्वाद, 18 भुजांचा कृपाशीर्वाद घेऊन सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या वतीने आम्ही आलेलो आहोत. ही परंपरा आहे आणि परंपरा अशी अखंडित चालवण्याचा दोन्ही विश्वस्त संस्थेचा संयुक्तिक प्रयत्न आहे. आता वास्तविक या प्रसादामध्ये एक भरजरी महावस्त्र असतं जे माऊली स्वतः आईसाहेब परिधान करतात आणि तोच प्रसाद इथे माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या वतीने समाधीला प्रसाद म्हणून, कृपाशीर्वाद म्हणून आम्ही घेऊन येत आहोत. सप्तशृंगी गडावरून परंपरेप्रमाणे सर्व विश्वस्त, त्यांचे सर्व कर्मचारी वृंद हे घेऊन आलेले आहेत आणि या ठिकाणी मी ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचा विश्वस्त म्हणून त्याचा स्वीकार करतो. आणि खरोखर या अशा अनेक परंपरा आहेत ज्या अखंडितपणे सुरू आहेत. माऊलींचा या ठिकाणी कुलस्वामिनींचा हा जो काही त्यांनी वस्त्र आणि सर्व प्रसाद आणलेला आहे त्याचा आम्ही स्वीकार करत आहोत. आणि या पालखी प्रस्थानाच्यासाठी ज्या काही परंपरा आहेत त्यातील हा एक पारंपरिक भाग आहे. कॅमेरामन संपत मोरेसह तुषार झरेकर, पुढारी न्यूज, श्री क्षेत्र आळंदी. आणि माऊलींसाठी सप्तशृंगी गडावरून हे भरजरी वस्त्र आलेलं आहे आणि तेच आपण पाहत होतो, त्याचीच आपण माहिती घेत होतो. आणि आळंदीमध्ये मुख्य पालखी सोहळ्यासाठी नित्य गुरुवार पालखी प्रदक्षिणा सोहळा सुद्धा होणार आहे. दर गुरुवारी आळंदीमध्ये नित्य नियमाने पालखी प्रदक्षिणा सोहळा पार पडतो. यंदा संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा गुरुवारी आल्यामुळे आधी नित्य गुरुवार प्रदक्षिणा सोहळा होणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरात समाधीवर प्रस्थान सोहळ्यानिमित्ताने पोशाख पूजा संपन्न झाली आहे आणि माऊलींचं गोजिरं रूप फक्त पुढारी न्यूजवर. त्या माऊलींच्या रूपाकडे जितकं बघतच राहावं तितकं कमीच आहे आणि या माऊलींचं गोजिरं रूप आपण फक्त पुढारी न्यूजवर पाहू शकताय. आणि याच माऊलीच्या एका छबीसाठी प्रत्येक वारकरी, प्रत्येक सामान्य माणूस तरसत असतो. पंढरीची वारी आणि राजकीय नेत्यांची वारी हे समीकरण आपल्याला काही नवीन नाहीये. अगदी सामान्य वारकऱ्याला जशी पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ असते तशीच काहीशी ओढ राजकीय नेत्यांना सुद्धा असतेच की. याच संदर्भात रोहित पवार यांचं वारी आणि पांडुरंगाविषयी नातं कसं आहे पाहूयात. रामकृष्ण हरी मंडळी, सध्या आपण देहूमध्ये आहोत. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी आमदार रोहित पवार या ठिकाणी आलेले आहेत. दादा, काय सांगाल, कशा पद्धतीची भावना या प्रसंगी आहे? आज तुम्ही दर्शन घेतलंय, काय सांगाल? नाही, दरवर्षी मी इथे येत असतो, नतमस्तक होत असतो आणि एक वेगळ्या प्रकारची प्रेरणा अख्खं वर्षभर लोकांच्या हितासाठी काम करण्यासाठी मी घेत असतो. आणि आज इथे येऊन तशाच पद्धतीने प्रेरणा तर घेतलेलीच आहे आणि व ईश्वरचरणी प्रार्थना केलेली आहे की आज जे काही सामान्य लोकांवर अडचणी आलेल्या आहेत, काही ठिकाणी अतिवृष्टीची अडचण आलेली आहे,
युवांच्या बाबतीत बेरोजगाराचा प्रश्न हा अतिशय महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे. अनेक विषय आहेत. ह्या सगळ्या अडचणी लोकांच्या सुटाव्या आणि लोकांच्या हितासाठी लढायला सामान्य लोकांच्या बाजूने राहून विचारासाठी लढायची शक्ती देवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली. तुम्ही अनेक विषयांचा उल्लेख केला. सध्या पाऊस भरपूर पडतोय, काही वारकऱ्यांची गैरसोय होताना वगैरे पुढे रस्ते दिसते, रस्त्यांचे प्रश्न वगैरे, याबद्दल काय प्रतिक्रिया आहे? एकदा आपण जर बघितलं तर संतांच्या विचारामध्ये एवढी ताकद आहे. सरकार एकदा कमी पडेल तर सामान्य लोक पडणार नाही. तुम्ही जर बघितलं ठिकठिकाणी लोक चहा देत आहेत, कुणी तिथं जॅकेट देत आहेत, पावसासाठी रेनकोट देत आहेत, लोकांचे राहण्याची व्यवस्था तिथं करत आहेत. त्यामुळे सरकार कितीही कमी पडलं तरी सामान्य लोक कमी पडणार नाही. या सर्व वारकऱ्यांना सेवा देण्यासाठी हे चित्र अनेक वर्षांपासून आपण बघितलेलं आहे. यंदासुद्धा ते तुम्हा सर्वांना बघायला मिळेल. पण सरकारला विनंती एवढीच आहे की तुमच्याकडे एवढी ताकद आहे, आर्थिक शक्ती आहे, तुमच्याकडे ट्रेजरी आहे. त्यामुळे जिथं कुठं जमेल तिथं विसावा आणि राहण्याची व्यवस्था ही वारकरी संप्रदायाची आणि वारकरी जे आज पंढरपूरला जाण्यासाठी निघालेले आहेत त्यांच्या राहण्याची, जेवणाची आणि इतर जे काही मेडिकल फॅसिलिटीज असतात त्याची व्यवस्था करणं फार महत्त्वाचं आहे. कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, देहू. आमदार रोहित पवार यांची वारीविषयी श्रद्धा आणि भक्ती. मंडळी, पंढरपूरची वारी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा हृदयस्पर्शी उत्सव आहे. दरवर्षी लाखो वारकरी शेकडो किलोमीटरचा प्रवास करून पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी गर्दी करतात. आणि ही यात्रा म्हणजे केवळ एक धार्मिक परंपरा नाही आहे, तर ती एक सामाजिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक चळवळ सुद्धा आहे, जी अनेक शतकांपासून अखंड सुरू आहे. याच वारीचे अपडेट्स, ती मार्गस्थ कुठपर्यंत झालेली आहे, ते सगळं आपण रोज याच दिवशी याच वेळी पाहणार आहोत. वारी पंढरीची या विशेष कार्यक्रमामध्ये इथेच थांबतोय. नमस्कार.